मुलाखतीसाठी करावयाची तयारी. प्रिपरेशन फॉर द इंटरव्ह्यू. ज्यावेळी तुम्हाला एखाद्या कंपनीमध्ये मुलाखतीला जायचं असतं इंटरव्ह्यू देण्यासाठी, तर या इंटरव्ह्यूला जाण्यापूर्वी आपली तयारी कशा पद्धतीने असली पाहिजे त्याची माहिती आज आपण घेणार आहे. तर ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार असताय, तर हा इंटरव्ह्यूला जाताना आपल्याकडे चांगला बायोडेटा असणं गरजेचं आहे. तर या बायोडेटामध्ये स्वतःची पूर्ण माहिती, स्वतःचं नाव, पत्ता, शैक्षणिक पात्रता, अनुभव, तुमचं जन्मतारीख, वय, कौटुंबिक माहिती, ही सगळी माहिती, विशेष तुम्ही काय प्रशिक्षण घेतलं आहे का, ट्रेनिंग घेतलेलं आहे का, प्रोजेक्ट काय बनवलेला आहे, ही सर्व माहिती त्या बायोडेटामध्ये असणं गरजेचं आहे. एक आकर्षक असा बायोडेटा सगळ्यात अगोदर बनवायचा. त्याला रिझ्युमे पण म्हणतात. तर हा बायोडेटा बनवल्यानंतर, तो बायोडेटा पाहिल्यानंतर पहिली छाप पडणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी तुमची असलेली शैक्षणिक पात्रता, तुम्ही बनवलेलं प्रोजेक्ट, एक्सपिरियन्स, या गोष्टी बरंचसं काही सांगून जातात. हा बायोडेटा बनवत असताना आवश्यकता वाटल्यास तुम्ही तुमच्या अनुभवी मित्रांची किंवा तज्ञ लोकांची देखील मदत घेऊ शकता. व्यवस्थितपणे त्याची मांडणी होणं गरजेचं आहे. तुमच्याकडे जे काही स्किल आहे, कौशल्य आहे, गुण आहेत, याची मांडणी व्यवस्थित त्या कागदावरती उतरणं, त्याला बायोडेटा असं म्हणतात. तर एक चांगला बायोडेटा तयार करा. तुमची जी डॉक्युमेंट फाईल आहे, त्या डॉक्युमेंट फाईलमध्ये सिक्वेन्सली सगळी कागदपत्र लावा. शैक्षणिक पात्रते असेल, टीसी असेल, आणि नंतरची तुमचे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असतील, अनुभवाचे दाखले असतील, विशेष जर काही ऍक्टिव्हिटीज असतील तुमच्यामध्ये, समजा एखादा खेळाडू असू शकतो की जो जिल्हा, विभागीय, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरती खेळलेला आहे, तर त्याची जी काही प्रमाणपत्र आहेत ती प्रमाणपत्र लावा. तुम्ही काही विशेष प्रशिक्षण घेतलेलं असेल, त्याची काही प्रमाणपत्र असतील ती लावा. वेगळं काही कौशल्य तुम्ही प्राप्त केले आणि त्याच्यामुळे तुम्हाला जर प्रमाणपत्र, सर्टिफिकेट मिळाले तर ती लावा. असं सिक्वेन्सली सगळी डॉक्युमेंट्स जी आहेत त्या फाईलमध्ये लावून एक आकर्षक दिसेल की पाहत असताना फाईल, ज्यावेळी तुम्ही इंटरव्ह्यूला जाताय तेव्हा जे इंटरव्ह्यू घेणारे तुमची इंटरव्ह्यू घेता फाईल पण पाहत असतात, तुमची कागदपत्र तपासून पाहत असतात, सर्टिफिकेट पाहत असतात, तर ते त्यांना पुढे अजून काय असा आकर्षकपणा वाटला पाहिजे. तर अशा पद्धतीने सिक्वेन्सली सगळी डॉक्युमेंट्स त्या डॉक्युमेंट फाईलमध्ये लावा. ज्या संस्थेत मुलाखत द्यायची आहे त्या संस्थेची पूर्ण माहिती मिळवा. समजा तुम्हाला टाटा मोटर्स मध्ये इंटरव्ह्यू द्यायला जायचे, तर ही जी टाटा मोटर्स कंपनी आहे, या टाटा मोटर्स विषयी इंटरनेटवरती भरपूर तुम्हाला माहिती मिळेल. तिथले मालक कोण आहे, संचालक मंडळ कोण आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथं काय उत्पादन होतं हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी टाटा मोटर्स मध्ये ट्रक, मेटॅडोर, टेम्पो, कार या गाड्या तयार होत आहेत. तर ते कोणत्या कोणत्या प्रकारच्या, त्यांचे ट्रेड नेम अजून काय आहे ते देखील माहिती होणं गरजेचं आहे. तर टाटाच्या कार तयार होतात, तर टाटाच्या कार तयार होत असताना त्या टाटाच्या कारला वेगवेगळे ब्रँडिंग असतं, वेगवेगळे ट्रेड नेम असतात, तर ते माहिती असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ टाटा विस्टा आहे, नेक्सॉन आहे, अल्ट्रॉज आहे, टियागो आहे, तर ही ट्रेड नेम माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये
कोणतं तंत्रज्ञान वापरलेलं आहे ती सगळी माहिती घ्यायची. नेटवरून सगळी माहिती होते, गाड्यांच्या किमतींची माहिती होते, स्पेअर पार्ट कोणते असतात त्याची माहिती होते. तर ही सगळी त्या कंपनीविषयी जी माहिती आहे ती माहिती घ्या. त्यांचे डीलर कुठे कुठे आहेत भारतामध्ये, ही सगळी कंपनीविषयी जर तुम्हाला माहिती असेल तर कोणताही जर प्रश्न विचारला तर तुम्ही त्या ठिकाणी उत्तर देऊ शकता मुलाखत देत असताना. संस्थेची जागा आणि मुलाखतीची वेळ नीट लक्षात ठेवा. ज्या ठिकाणी तुम्ही मुलाखत देणार आहेत ती मुलाखत कुठं देणार आहेत, ठिकाण कोणता आहे, पत्ता, वेळ, तारीख हे सगळं लक्षात ठेवा. त्याचबरोबर ज्या कंपनीत तुम्ही मुलाखत देणार आहेत त्या कंपनीच्या शाखा कुठं कुठं आहेत भारतभर. एकापेक्षा जर जास्त शाखा, जसं मी टाटा मोटर्स म्हटलं तर टाटा मोटर्सच्या सगळ्या भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी शाखा आहेत, त्यांच्या कंपन्या आहेत, तर त्या कुठं आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे. जसं की पिंपरीला आहे, जमशेदपूरला आहे, या टाटाच्या कंपन्या कुठं कुठं आहेत ही माहिती असणं गरजेचं आहे. ज्या पदासाठी मुलाखत आहे त्या पदाच्या जबाबदाऱ्या, कर्तव्य, कौशल्य याबाबत माहिती आधीच मिळवा. तुम्ही ज्या पदासाठी इंटरव्ह्यू देणार आहे, उदाहरणार्थ ऑटोमोबाईलच्या जागेसाठी इंटरव्ह्यू तुम्ही देणार असाल तर ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी काय काम करावं लागणार आहे, कोणकोणती कौशल्य तुमच्यामध्ये आत्मसात असणं गरजेचं आहे, ही सगळी माहिती करून घ्या. त्या ठिकाणी प्रत्यक्षात तुम्हाला कोणत्या जॉबला लावल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने काम करणार आहे. समजा लाईनवरती असेंब्लीला काम असेल तर तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही त्याच्यासाठी तयार आहात. मेंटेनन्सला असेल तर तुम्हाला मेंटेनन्स मधला किती अनुभव आहे, कशा पद्धतीने ते मेंटेनन्सची कामं करणार आहे, हे सगळी माहिती, जबाबदारी आपली त्या कंपनीमध्ये काय असणार आहे, आपली कोणकोणती कौशल्य असणार आहे, ही सगळी माहिती अगोदरच घ्या आणि त्याच्यानुसार त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला तुम्ही जा. मुलाखतीचा सराव घरी करा. मुलाखतीला जाण्यापूर्वी त्या ठिकाणी घरच्या घरी तुम्ही प्रॅक्टिस करू शकताय. तुमचे जे तज्ज्ञ अनुभवी मित्र असतील किंवा तज्ज्ञ कोणी असतील ओळखीचे तर त्यांना इंटरव्ह्यू घ्यायला लावा त्या अनुषंगाने. आणि त्या ठिकाणी तुम्ही घरच्या घरी त्यांनी जे प्रश्न विचारतात ते प्रश्नांची उत्तरं द्या. तुमच्यामधला आत्मविश्वास त्या ठिकाणी दिसून येईल. मुलाखतीचा सराव घरी करा. त्यासाठी खुल्या मनाने, आत्मविश्वासाने, प्रामाणिकपणे आणि सकारात्मकता ठेवून उत्तरे देण्याचा सराव करा. ते सराव करत असताना आपण प्रत्यक्ष कंपनीमध्ये इंटरव्ह्यूला गेल्यानंतर जशा पद्धतीने इंटरव्ह्यूला सामोरं जाणार आहे तशाच पद्धतीने सरावामध्ये तुम्ही इंटरव्ह्यू द्या आणि तुम्ही तुमची आत्मविश्वासपूर्वक सकारात्मक उत्तरं देऊन आपली पूर्ण तयारी झाल्याचं त्या ठिकाणी सिद्ध करू शकता. स्वतःची संवाद कौशल्य तपासा. त्यासाठी मित्रांची मदत घेऊ शकता. संवाद कौशल्य, ज्यावेळी इंटरव्ह्यू चालू असते त्यावेळी इंटरव्ह्यू घेणारा आणि तुम्ही इंटरव्ह्यू देणारे हे दोन्ही घटक महत्वाचे असतात. दोघांमध्ये चांगल्या प्रकारचं संवाद कौशल्य असणं गरजेचं आहे. संभाषण कौशल्य गरजेचं आहे. तर हे संभाषण कौशल्याची तयारी करा. तुमचे जे मित्र आहेत त्यांच्याकडून ते तुम्ही शिकू शकताय, क्लासेस लावू शकताय आणि त्याच्यातून तयारी करू शकता. पूर्ण तयारी करून चांगल्या प्रकारे ज्या क्षेत्रामध्ये इंटरव्ह्यू तुम्ही देणार आहे त्या क्षेत्रातला अभ्यास करून पूर्ण त्या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यूला सामोरं गेलं पाहिजे. जर तुमची त्या क्षेत्रातली तुम्हाला माहिती नसेल, पुरेपूर अभ्यास नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये पास होणार नाही. त्यामुळं इंटरव्ह्यूला जाताना ज्या पदासाठी इंटरव्ह्यू देणार आहे त्या पदावरती काम करत असताना ऑटोमोबाईल असेल तर ऑटोमोबाईल क्षेत्रातली तुम्हाला पूर्ण माहिती असायला पाहिजे. ती पूर्ण अभ्यास करून तयारीनिशी तुम्ही तिथे इंटरव्ह्यूला गेलं पाहिजे. इंटरव्ह्यूला जाताना योग्य चांगल्या प्रकारचा पोशाख असणं गरजेचं आहे. तुम्ही तिथे गेल्यानंतर चांगल्या पोशाखात गेलं पाहिजे. कसं तरी गबाळ्यासारखं जाऊन उपयोगाचं नाही. नीटनेटका पोशाख असला पाहिजे. केश रचना फार महत्वाची.
केश रचना चांगली असली पाहिजे. नाहीतर कस्तरी टुकारसारखी केस कापून तुम्ही त्या ठिकाणी गेले तर त्या ठिकाणी तुम्हाला पहिल्याच नजरेमध्ये जेव्हा इंटरव्ह्यू घेणारा दिसेल तुमची केश रचना वगैरे अशी काहीतरी विचित्र आहे, त्या ठिकाणी तुम्ही किती जरी चांगली उत्तरं दिली तरी तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट होणार नाही. म्हणजे व्यक्तीला पाहिल्यानंतर त्या व्यक्तीचा जे व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडणं गरजेचं आहे. आलं का लक्षात? तर व्यक्तिमत्व म्हणजे काय? व्यक्तिमत्व म्हणजे फार चांगलं रुबाबदार नुसतं दिसणं असं नाही, तर सर्व गुण संपन्न ती व्यक्ती असली पाहिजे. तिचा पोशाख चांगला असला पाहिजे, युनिफॉर्म, केश रचना चांगली असली पाहिजे, नीटनेटकेपणा असला पाहिजे, घड्याळ, पेन, आवश्यक हे जे साहित्य आहे हे बरोबर घेऊन जा. त्याचबरोबर इंटरव्ह्यूला जाण्यापूर्वी संभाव्य प्रश्नांची एक यादी तयार करा की अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. अशी एक यादी तयार करा, त्या प्रश्नांची उत्तरं स्वतःच तयार करा आणि त्याची तयारी करा अभ्यासपूर्वी आणि स्वतःला मुलाखतीसाठी सज्ज ठेवा. आता काही प्रश्न विचारले तरी आपण त्याची योग्य उत्तरं देणार, त्यांना जे अपेक्षित आहे त्याच्यापेक्षा जास्त आपण माहिती त्यांना देऊ शकतो, असा जेव्हा तुमच्यामध्ये आत्मविश्वास येईल तेव्हा तुम्ही चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मुलाखत देऊन त्या मुलाखतीत पास होऊ शकता. लक्षात. तर अशा पद्धतीने मुलाखतीला जाण्यापूर्वी तयारी करणं मुलाखतीची गरजेचं आहे.